नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषण करतायत आणि या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून आता जबरदस्तीने हटवलेले आहे। पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेलेलं आहे। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडालाय। जंतर मंतरवर पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस असतानाच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे। यावेळेला पोलिसांचं म्हणणं आहे की सोनम वांगचुक यांना उपचार मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हे थेट कोर्टाचे आदेश आहेत आणि त्यामुळेच त्यांना आज रुग्णालयात दाखल केलं जात आहे। त्याचबरोबर इथे असलेल्या सगळ्याच आंदोलकांनी आता आंदोलन स्थळ रिकामं करावं असं आवाहन देखील पोलिसांनी आंदोलकांना केलेलं आहे। सकाळपासूनच या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा हळूहळू मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले आपण पाहतोय। पोलिसांनी या आंदोलकांना आवाहन केलंय, जंतर मंतर परिसर आता तुम्ही खाली करा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। सरकार हे आंदोलन दडपशाही पद्धतीनं हाताळत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। त्याचबरोबर सरकारला आंदोलकांशी काहीही देणं घेणं नाहीये अशी टीका विरोधकांनी केलेली होती। मात्र त्याला उत्तर देताना सरकार हे कोर्टाचे आदेश पाळत आहे। त्याचबरोबर जी आंदोलकांची मागणी आहे किंवा आंदोलक ज्यासाठी आंदोलन करतायत त्या आंदोलकांनी केलेल्या मागणीच्या आधी आपणच कारवाई केलेली आहे। ज्यांनी या नीट परीक्षेमध्ये गोंधळ घातला त्यांच्यावर कारवाई केली, अटक केली आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। आपण थेट जाणार आहोत दिल्लीत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांतजी, आता सध्याची काय स्थिती आहे? आंदोलक काय भूमिका घेत आहेत? महत्वाचं म्हणजे ज्यामध्ये माहिती मिळते आंदोलन स्थळावरती जे युवक आंदोलन करत आहे ते आंदोलन स्थळ सोडण्यासाठी तयार नाही आहे। दुसरीकडे महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्यामध्ये माहिती मिळते की सोनम वांगचुक यांना जवळच्याच सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने घडामोडी सध्या सुरू होत्या आणि त्यानंतर त्यांची प्रकृतीच्या संदर्भात जो दिल्ली उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता यावरती दिल्ली पोलिसांचे जे सचिव आहेत त्या किंवा डीसीपी आहेत त्यांनी सचिन शर्मा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे। सोनम वांगचुक यांना आम्ही आंदोलन स्थळावरून थेट रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि त्यांना जे रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्यांच्यावरती सगळ्या सध्या त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जात आहे आणि ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की त्यांना जवळच्या सफदरजंग रुग्णालयात देखील त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या त्यांचे व्हायटल जे आहे ज्यांचं ते स्टेबल आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। सध्या ते कॉन्शियस आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे सध्या जंतर मंतरच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं आता युवक एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे। दीपक जे कॉंग्रेस जनता पार्टीचे आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे की संपूर्ण देशभरातून जंतर मंतरवरती युवकांनी यावं आणि या संदर्भात सध्या जर बघितलं तर जंतर मंतर स्थळावरून दिल्ली पोलीस प्रयत्न करत आहे की जे आंदोलन करते आहे त्यांना हळूहळू इथून काढण्याचा प्रयत्न केला आहे पण अजूनही आंदोलनकर्ते जे आहे ते जंतर मंतर परिसरामध्ये ठाण मांडून बसलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशांतजी, पण एका बाजूला दीपक सगळ्यांनाच आवाहन करतात संपूर्ण देशभरामधून युवकांनी जंतर मंतरवर यावं, तर दुसऱ्या बाजूला पोलीस या सगळ्या आंदोलकांना जंतर मंतर खाली करावं यासाठी आवाहन करतात। त्यामुळे दोन्ही विरुद्ध दिशेच्या बाजू आहेत किंवा विरुद्ध भूमिका आहेत। त्यामुळे आज जंतर मंतरवरती आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता किंवा पोलिसांची कारवाई अधिक जोमानं होण्याची शक्यता आहे। काय नेमकी स्थिती तुम्हाला वाटते? नाही, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने घडामोडी घडताय त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या वतीनं देखील या संदर्भात एक पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची स्पष्ट तोंडी त्यांनी माहिती दिलेली आहे। सोबतच सफदरजंग हॉस्पिटलच्या वतीने देखील या डॉक्टरांच्या वैद्यकीय चमूच्या वतीने एक प्रेस नोट देखील जारी करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात जी माहिती पुढे आलेली आहे महत्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। हे असं असताना दुसरीकडे आंदोलनस्थळी जर बघितलं तर अनेक संघटना ज्या आहेत देशभरातल्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन स्थळावरती प्रचंड गर्दी झालेली आहे आणि तिथे पोलिसांचा प्रयत्न आहे की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थळावरून जंतर मंतर परिसरातून त्यांना बाहेर काढावं यासाठी दिल्ली पोलीस त्यांना
त्यांना आवाहन करत आहे. आणि या खास करून जर बघितलं तर येत्या 20 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशांतजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता विरोधकांची एकजूट होत होती किंवा विरोधकांचं थोड्या वेळापूर्वीच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या त्यांच्याशी बोललेलं होतं. त्या दरम्यान त्यांनी असं म्हटलेलं होतं की या सगळ्या परिसरामध्ये, जंतर मंतर परिसरामध्ये एक मोठा मार्च काढला जाणार होता. विरोधकांची मोठी मोठ तिथे बांधली जात होती आणि म्हणूनच आंदोलन एक होत असताना किंवा ते वाढत असताना दुसऱ्या बाजूला आता अधिवेशन देखील आहे. त्या ठिकाणी देखील हे जंतर मंतरवरून लोक जाऊ नयेत किंवा ते आंदोलन चिघळू नये म्हणून ही कारवाई करत दडपशाही केली जाते. पण खरंच त्या ठिकाणी अशी कोणतं मार्च निघणार होतं का? त्या मार्चला अशीच मोठी गर्दी होण्याची शक्यता होती का? येत्या 20 जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एक मोठा मार्च काढण्याचा संकल्प ते घटनास्थळावरती आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेला होता. आणि महत्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात हा मार्च काढावा असा प्रयत्न असा होता. आणि सोबतच या मार्चमध्ये देशभरातील विरोधी पक्षांचे अनेक महत्वाचे नेते सहभागी होणार होते. ज्यामध्ये जर बघितलं खुद्द जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील मार्चमध्ये असणार होते. विविध पक्षांचे नेते देखील या मार्चमध्ये सहभागी होतील अशा प्रकारची माहिती पुढे आली होती. खुद्द सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलं होतं की आमच्या पक्षाचे अनेक खासदार या मार्चमध्ये सहभागी होतील. अशा प्रकारच्या विरोधी पक्षांनी त्यांना आवाहन केलं होतं. त्या आवाहना आधारावरती जो निर्णय घेण्यात आला होता. आता यानंतर 20 जुलै रोजी मार्च टिकतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असं. शांतपूर्ण मार्च असावा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं होतं. आणि खास करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा या मागणीसाठी हा मार्च असणार होता. आणि त्यामुळे येत्या 20 तारखेला हा मार्च होतो का आणि कोण याचं आता नेतृत्व करतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एक मोठा मार्च विरोधकांकडून किंवा या परिसरामध्ये काढला जाणार होता आणि त्याला वेगवेगळ्या पक्षाचे नेते देखील उपस्थित राहणार होते. मात्र तत्पूर्वीच सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जय हिंद सभी को। सुबह का समय है, 7:30 बजे है। यूजुअली इस टाइम मैं और दीप थोड़ा फ्रेश होने जाते हैं दिन की शुरुआत करने के लिए, लेकिन अभी इसी वक्त सोनम वांगचुक को फोर्सफुली डिटेन किया गया है, उन्हें अरेस्ट किया गया है। जंतर मंतर की जाने की तभी रोड बंद कर दी गई है, अंदर लोगों को मारा जा रहा है। दीपके को भी अभी मारा गया है, उससे धक्का मुक्की हुई है। दिल्ली पुलिस ने अपने असली रंग दिखा दिए हैं। हमें भी अभी अरेस्ट कर लिया जाए, लेकिन हम देश भर के लोगों से अपील करते हैं कि अब चुप बैठने का वक्त नहीं है। सड़कों पे उतरें, शांतिपूर्वक प्रदर्शन करें, हमें शांति बनाकर रखनी है। शांतिपूर्वक देश भर में प्रदर्शन करिए। सोनम वांगचुक की कहाँ उनको लेकर गए हैं हमें पता नहीं है, लेकिन आप ये मत भूलिएगा कि 20 बच्चों ने सुसाइड की थी। हम शिक्षा व्यवस्था बदलने के लिए लड़ रहे थे। पूरे देश भर में शांतिपूर्वक प्रदर्शन शुरू कीजिए और उम्मीद कीजिए, दुआ करिए कि सोनम वांगचुक के साथ कुछ गलत ना हो। तर सीजेपीच्या या नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. देशभरामधून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शांततापूर्वक तुम्ही रस्त्यावर उतरा असं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आता जंतर मंतर परिसर खाली करण्याचं आवाहन पोलिसांनी केल्यानंतर जंतर मंतरवर देखील आंदोलक आणखी आक्रमक झालेले आपण पाहतोय. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन स्थळ सोडणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. गांधी आज के देश में दूसरा गांधी कहलाया जाता है, उसको दिल्ली पुलिस घसीट कर गाली गलौज करके लेकर गई है। यहाँ पर जितने स्टूडेंट थे जब वो रोक रहे थे उनसे मारपीट की गई है। मैं जब जंतर मंतर आ रहा था मेरे साथ भी पुलिस ने मारपीट करी है। मुझे आगे क्या है बिना इसके लेकर गए। आंदोलन खत्म नहीं होगा, हम यही बैठे रहेंगे और 20 मार्च को 20 जुलाई को यहीं से पार्लियामेंट का मार्च होगा। इससे इस बार बता देता हूँ, जो तुम लोगों ने हरकत करी है, पुलिस वालों ने जो हरकत करी है वो गुंडों वाली हरकत है। ये लोग पुलिस नहीं, आप कौन हो? आप गुंडे हो।
सर को लेकर गए हो आप? पीछे से सर को लेकर गए हो, चादर उड़ाकर पीछे से चोरों की तरह सोनम सर को लेकर गए हो आप। अरे प्रेशर लो, इतना बड़ा साइंटिस्ट है वो, थोड़ी तो इधर रख ले तो उसकी, थोड़ी तो इधर चलने देते बड़े साइंटिस्ट की। सीट कर लेकर गए हो, उन्हें गाली गलौज करके लेकर गए हो उन्हें, और चादरों में छुपा कर लेकर गए हो। अगर कुछ गलत नहीं कर रहे तो चादरों में छुपा कर क्यों लेकर गए? और अगर तुम्हें ये लगता है सोनम सर को उठाकर यह आंदोलन खत्म होगा, नहीं होगा। 20 जुलाई को यहीं से संसद का मार्च होगा। मैं देश भर के लोगों से अपील करना चाहता हूँ, जो लोग दिल्ली आ रहे थे, आ जाओ दिल्ली, हम यहीं बैठे रहेंगे। चलो संसद, चलो संसद।